बाईट्स अँड डिलाइट्समध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सँडविच रेसिपी। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 ते 7 आलू उकळून घेतलेले आहे आणि मॅशरने मॅश केलेले आहे। कढईमध्ये तेल घ्या, त्यामध्ये जिरं तडतडलं, लसण आणि हिरवी मिरची त्यामध्ये ऍड करायची, छान परतून घ्यायची। एक 5 ते 7 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून ऍड करा। ते सुद्धा 5 ते 7 मिनिटं परतून घ्या। नरम होईपर्यंत किंवा गुलाबी रंगावर येईपर्यंत तुम्हाला कांदा हा परतून घ्यायचा आहे। आता इथे आपण ऍड करणार आहोत कढीपत्ता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कढीपत्ता ऍड करा किंवा स्किप करू शकता। मला इथे आवडतो त्यामुळे मी इथे कढीपत्ता ऍड केलेला आहे। अर्धा टोमॅटो इथे घातलेला आहे बारीक चिरून। हे सगळं साहित्य मौसूद पडण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण चिमूटभर मीठ घालायचं आणि त्यामध्ये कोरडे मसाले आपण ऍड करणार आहोत, जसे की जिरं पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ। आपल्याला तिखट टाकायची अजिबात गरज नाही, कारण हिरवी मिरची आपण यामध्ये ऍड केलेली आहे। तर सँडविचसाठी स्टफिंग हे अतिशय स्पायसी अशी नसते, जास्त तिखटही करू नका। तुम्ही तुमच्या घरच्यांच्या सोयीनुसार त्यामध्ये तिखट किंवा मग हिरव्या मिरचीचं प्रमाण हे ऍडजस्ट करू शकता। हे सगळं साहित्य ऍड केल्यानंतर आपण इथे जो आलू मॅश करून घेतलेला होता तो ऍड केला आणि 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे स्टफिंग ही तयार झालेली आहे। आलूची स्टफिंग अगदी रेडी आहे। तर सँडविचचे प्रकार हे बरेच आहेत। चीज सँडविच, पनीर सँडविच, आलू सँडविच, व्हेजीज सँडविच, बरेच प्रकार आहे। आपण काहीही प्रकार बनवून खाऊ शकतो। तर इथे आपण एक ट्विनिंग केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला आलूचा फ्लेवर सुद्धा येईल आणि व्हेजीज सुद्धा मिळतील आणि चीज पण मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। इथे आपण आता ब्रेडला लावण्याकरता हिरवी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी सांबार घेतला आहे, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि हिरवी मिरची, आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळून घालायचं आहे। एक स्लाइस घेतलेला आहे आपण ब्रेडचा, ते सुद्धा यामध्ये ऍड करायचं, जेणेकरून चटणी ही घट्ट तयार होईल। या प्रकारे बघू शकता इथे चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही मिठाचं प्रमाण यामध्ये ऍडजस्ट करू शकता। आणि काही व्हेजेस इथे आपण कापून घेतलेले आहे, या प्रकारे अतिशय छान दिसतात। त्यासुद्धा आपण इथे सर्व रेडी करून घेतलेलं आहे सामान। आणि हे सगळं साहित्य लागणार आहे सँडविच तयार करण्यासाठी। तर इथे काय काय साहित्य आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलेलंच आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा। लागणारं साहित्य: चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, ग्रीन चटणी, आलूची स्टफिंग, व्हेजीज, मेयोनीज, चीज, बटर आणि ब्रेड। तर इथे आपण 3 ब्रेड स्लाइस घेतलेले आहे। एका स्लाइसवर तुम्हाला लावायची आहे ग्रीन चटणी, एका स्लाइसवर टोमॅटो केचप लावायचा आहे। तुम्ही इथे 3 ऐवजी 4 सुद्धा घेऊ शकता। इथे मी थोडी इमली चटणी स्प्रेड केलेली आहे एका स्लाइसवर, बघू शकता। टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी आणि इमली सॉस। तर इथे तुम्ही 3 स्लाइस किंवा 4 स्लाइस सुद्धा बनवून घेऊ शकता। बघू शकता इथे आलू स्टफिंग आपण यावर ऍड केलेली आहे। एका स्लाइसवर तुम्हाला पूर्ण व्हेजीज ऍड करायचे आहे, टोमॅटो, कांदा, त्यानंतर काकडी असते आणि कॅप्सिकम म्हणजेच आपली शिमला मिरची। तर इथे हे सगळं साहित्य आपण ऍड केलेलं आहे। यावर तुम्हाला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स छान स्प्रेड करून घ्यायचं आहे, स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मेयोनीज ऍड केलेला आहे। मला मेयोनीज फारसं आवडत नाही, पण थोडासा मी इथे ऍड केलेला आहे। तुम्ही या पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि छान चीज ग्रेट करून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्हाला बिल्ड करायचं आहे सँडविच। यावर तुम्ही आणखी एक लेअर चढवू शकता पनीरची, एक ब्रेड स्लाइस घ्यायची चौथी, आणि ती सुद्धा तुम्ही यावर बिल्ड करू शकता। तर बटर छान लावून घ्यायचं आहे वरून। ज्या साईडने आपण ब्रेड भाजणार आहोत त्या साईडला पहिले बटर लावायचं। तव्यावर पण थोडंसं बटर ऍड केलेलं आहे आणि इथे ही ब्रेड शेकायला ठेवलेली आहे। बघू शकता आपल्याकडे काही सँडविच मेकर नसतं, तर विदाऊट सँडविच मेकर आपण इथे सँडविच तयार करणार आहोत। बघू शकता या प्रकारे एक तुम्हाला स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि वरून थोडं थोडं प्रेशर द्यायचं आहे, जेणेकरून ब्रेड ही छान दबली पाहिजे। बघू शकता इथे हे छान क्रंची असं सँडविच तयार झालेलं आहे। ट्विस्ट आहे, यामध्ये तुम्हाला आलूचा फ्लेवर येणार आहे, व्हेजीस सुद्धा मिळणार आहे। आणि हे सँडविच या प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता। ग्रीन चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचप सुद्धा तुम्ही त्याबरोबर सर्व करू शकता। यामध्ये मेयोनीज वगैरे आहे, सगळा फ्लेवर अतिशय उत्तम येणार आहे। तुम्ही सुद्धा घरच्या घरी इझिली सँडविच तयार करून घेऊ शकता आणि आपल्या घरच्यांना सुद्धा खुश करू शकता।